नायगाव तालुक्यातील मोजे काहळा बुद्रुक येथील शासनाचे जलजीवन मिशन व पाणी पुरवठ्याचे काम चालू आहे। मात्र विहीर 4 मीटर खोदायची बाकी असताना देखील पाणी मुबलक असल्याचे प्रमाणपत्र कसे दिले याची संबंधितास विचारपूस केली असता दमदाटी करून अरेरावीची भाषा करून उडवाउडवीचे उत्तर देत आहेत। त्यासाठी शासनाने काहळा बुद्रुक येथील जलजीवन मिशन कामाची सखोल चौकशी करून दोषीवर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आत्मदहन करणार असल्याची माहिती निवेदनकर्ते रघुनाथ माने यांनी पत्रकारांना दिली। हाँ बोला काका की आपण निवेदन घेऊन आलात, आपल्या नेमक्या मागण्या काय आहेत निवेदनाच्या मार्फत? रघुनाथ गोपाजी माने, काहळा बुद्रुक, काहळा येथील जलजीवन मशीन पाणी पुरवठा कामाचे चालू आहे। मात्र विहीर 4 मीटर खोदीचे काम असताना पाणी मुबलक असल्याचे प्रमाणपत्र दिले। यापूर्वी आम्हाला चौकशी करण्याबाबत काम करून त्याच्या गावात माणसाला जाताच येत नाही। वाहनं तर सोडात, पण माणसाला जाता येत नाही। आणि त्यातल्या त्यात एकदम पाईप हलके वापरून जर करता बाबा हे काम योग्य रीतीने करा म्हणायला गेलं तर त्यांनी आम्हाला थोडं अरेगायची भाषा वापरून सरपंच, उपसरपंच असे काही गोष्टी त्याचे गुत्तेदार कोण आहे त्यांची गावात ओळखच नाही मुळीच। आणि गावामध्ये पाणी नसताना आज त्या ठिकाणी घाण हिरीमध्ये पडलेला आहे। हिरीमध्ये सुद्धा आज पाणी प्रकारी नाही आणि त्या ठिकाणी गावातले लोक पत्रवाळ्यामध्ये नेऊन टाकून देतात। अशी अवस्था आहे, अशी गावागावची आहे। हां, तरी देखील पाणी मुबलक आहे असे त्यांनी सांगित आहेत। या साहेबांनी आम्ही कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलं, शिवसाहेबांना एक निवेदन दिलं आणि पाणी पुरवठ्यांना निवेदन दिलं। कामाची खरी चौकशी साहेबांना नम्र विनंतीची काळजीपूर्वक सांगता की आम्ही चौकशी करावं। चौकशी न झाल्यास आता पुढे आत्मदहनाचा विचार करण्यात येईल।